नमस्कार. मी पाचगाव सरपंच प्रियांका संग्राम पाटील. आता सध्या जे हद्दवाढीचा विषय सुरू आहे त्या हद्दवाढीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. हद्दवाढ करण्याअगोदर ग्रामीण भागातील लोकांचा विश्वासात न घेता शासन हद्दवाढीचा निर्णय कसा काय घेऊ शकते? ग्रामीण भागातला ती जे लोक आहेत त्यांना हद्दवाढ हवी आहे का, ह्या विचारसुद्धा महत्त्वाचा आहे. ह्या पाचगाव असेल किंवा बाकीचे सुद्धा गावं असतील, हे शेतीप्रधान गावं आहेत आणि तुम्ही हद्दवाढ केल्यानंतर ते शेतींचं किंवा त्या विकासाचं काय होणार? तसेच आता प्राधिकरणामध्ये जे आपण 42 गावं घेतलेली त्या गावांना आश्वासन दिलं होतं की 100 कोटी निधी वगैरे आणून त्याचा विकास होणार. पण त्या विकासाचं काय झालं? किंवा ते आश्वासन दिलं होतं शासनानं, त्या आश्वासनाचं काय झालं? असं खोट्या प्रकारचं आश्वासन न देता जे काही आता गावं आहेत त्यांना तुम्ही सुजलाम सुफलाम करा आणि मग हद्दवाढीमध्ये घ्या. पहिला त्या आत्ता जी सध्या गावं आहेत त्यांचा विकास होणं महत्त्वाचं आहे, पण विकासासोबत त्यांची शेतीचा सुद्धा विकास होणं महत्त्वाचं आहे. पण हद्दवाढीमध्ये जर ही गावं गेली तर त्यांच्या शेतींचं काय होईल, हा विचारसुद्धा करणं महत्त्वाचं आहे.